सर्वांना नमस्कार. मी निखिल प्रभाकर हरकळ आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. फ्रेंड्स, जसं की तुम्ही पाहत होता, कालपर्यंत आपण एक सिरीजवर काम करत होतो आणि आपण कालपर्यंत जी सिरीज तुम्ही पाहिली किंवा कालपर्यंत तुम्ही ज्या सिरीजबद्दल माझ्याकडून मी बोललो ती सिरीज होती आपली लॉ ऑफ अट्रॅक्शनची सिरीज. आणि आपली लॉ ऑफ अट्रॅक्शनची सिरीज काल संपलेली आहे मित्रांनो. तर आजपासून मी एक नवीन सिरीज घेऊन येतो आहे आणि आपली जी नवीन सिरीज असणार आहे ती आहे स्टॉइसिझमवर. तर स्टॉइसिझम म्हणजे काय? तर स्टॉइसिझम म्हणजे आत्मसंयमवाद. म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये शांत कसं राहायचं, संयम कसा बाळगायचा, याबद्दल आपण ही सिरीज घेऊन येणार आहोत. आणि आपल्या सिरीजचं जे नाव आहे ते आहे की स्टॉइसिझम रिअल लाईफ एडिशन. तर स्टॉइसिझम ही रिअल लाईफ मध्ये कशी असणार आहे किंवा रिअल लाईफ मध्ये स्टॉइसिझमचं कसं इम्प्लिमेंटेशन करायचं आहे याबद्दल, स्टॉइसिझम समजून घेण्याबद्दल, लोक काय चुका करतात, स्टॉइसिझमला नेमकं लोक कशा पद्धतीने मिसअंडरस्टँड करतात, हे आपण या सिरीज मध्ये पाहणार आहोत. त्यानंतर आपण या सिरीज मध्ये पाहणार आहोत की स्टॉइसिझम म्हणजे नेमकं काय. त्यानंतर आपण या सिरीज मध्ये पाहणार आहोत की स्टॉइसिझम आपल्या लाईफ मध्ये कसं इम्प्लिमेंट करायचं. त्यानंतर आपल्याला हेही पाहायचं आहे की स्टॉइसिझम आपल्यासाठी कसं बेनिफिशियल आहे. त्यानंतर आपण हे पाहणार आहोत की स्टॉइसिझममुळे आपल्याला काय काय बेनिफिट्स होतात, आपल्याला लाईफ मध्ये काय काय फायदे होतात. त्यानंतर आपण हे पाहणार आहोत की स्टॉइसिझम इम्प्लिमेंट करताना लोक काय चुका करतात आणि त्याचे सोल्युशन्स काय आहेत. आणि ऍट द एंड आपण हे पाहणार आहोत की स्टॉइसिझम आपल्या लाईफ सिस्टीम सोबत कसं कनेक्ट होतं आणि त्याचा आपल्याला कसा बेनिफिट होतो. असे मल्टिपल व्हिडिओज मी घेऊन येणार आहे मित्रांनो. त्यामुळे या विषयावर पुढे ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला पाहत राहा, पुढचे येणारे व्हिडिओज पाहत राहा. चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि मी आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. तर आजचा जो आपला विषय आहे तो आहे की स्टॉइसिझम म्हणजे नेमकं काय. तर मराठीत जर पाहिलं मित्रांनो तर स्टॉइसिझमचा अर्थ होतो आत्मसंयमवाद. आता हा शब्द खूप मोठा आहे, आत्मसंयमवाद, याच्यातच याचा अर्थ दडलेला आहे. आत्मसंयमवाद म्हणजे काय की आंतरिक आपल्या आतल्या आत आपल्या मनाला संयम कसा बाळगायचा ते शिकवणं किंवा ते शिकून घेणं किंवा ते अडॉप्ट करणं आपल्या लाईफ मध्ये. तर मित्रांनो काय ना, आपल्या आयुष्यात प्रॉब्लेम्स कमी नाहीत, पण काही लोक असे असतात ना लाईफ मध्ये की त्यांच्यावर काहीही परिस्थिती येऊ द्या, कोणतीही सिच्युएशन येऊ द्या, कोणतं मोठं डिझास्टर येऊ द्या, काही येऊ द्या, काहीही मोठी अडचण येऊ द्या, ते एकदम संयमी असतात, शांत असतात आणि शांतपणे संयमीपणे ते त्या सिच्युएशनला फेस करतात. तर याचं काय उत्तर आहे, हे कशामुळे ते पॉसिबल करू शकतात? तर याचं उत्तर आहे स्टॉइसिझम. तर स्टॉइसिझम म्हणजे नेमकं काय आहे? तर मित्रांनो, स्टॉइसिझम जी आहे ना ती एक ग्रीक फिलॉसॉफी आहे, ज्यामध्ये हे शिकवलं जातं किंवा ज्यामध्ये हे याच्यावर काम केलं जातं की तुम्ही फोकस कसं राहायचं, तुमचं माइंड कसं कंट्रोल करायचं आणि तुम्ही संयमी राहून कोणत्याही सिच्युएशनला हँडल कसं करायचं. मित्रांनो, हे समजून घ्या की स्टॉइसिझम म्हणजे इमोशनलेस होणं नाही. खूप लोकांना असं वाटतं की प्रत्येक गोष्टीमध्ये संयम दाखवणं, एकदम शांत राहणं म्हणजे इमोशनलेस होणं आहे. नाही मित्रांनो, हे चुकीचं आहे. स्टॉइसिझम म्हणजे इमोशनलेस होणं नाही. तर स्टॉइसिझम म्हणजे काय आहे की आपल्या इमोशनला संतुलित ठेवणं. ठीक आहे. तर थोडं आपण प्रॅक्टिकल लॉ फिलॉसॉफी पाहूया मित्रांनो की फिलिंग्सला बंद करणं नाही, तर फिलिंग्सला योग्य पद्धतीने रिॲक्ट करणं किंवा तुमच्या ज्या फिलिंग्स आहेत त्या योग्य पद्धतीने रिप्रेझेंट करणं म्हणजे स्टॉइसिझम आहे. आणि तुम्ही ज्या फिलिंग्स मनात येत आहेत किंवा तुम्हाला जे इमोशन्स मनात येत आहेत त्यांच्या रिॲक्शनवर कंट्रोल मिळवणं म्हणजे स्टॉइसिझम आहे मित्रांनो. तर आता आपण पुढच्या व्हिडिओच्या दुसऱ्या टप्प्याकडे जाऊया की आपण ज्या स्टॉइसिझम बद्दलच्या मिसअंडरस्टँडिंग्स आहेत पहिले त्या पाहूया. तर सगळ्यात मोठी मिसअंडरस्टँडिंग स्टॉइसिझम बद्दल ही आहे की लोक एक कोल्ड पर्सन आपल्याला समजतात, म्हणजे इमोशनलेस माणूस असं समजतात. दुसरं म्हणजे की इमोशनलेस, आणि तिसरं म्हणजे स्टॉइक पर्सन म्हणजे तो एक सॅड पर्सन आहे, त्याच्यावर कुठल्याही गोष्टीचा काहीही प्रभाव पडत नाही अशा वृत्तीचा तो पर्सन आहे असं लोक समजतात. पण तसं नाहीये मित्रांनो. तो स्टॉइक असणं म्हणजे ऍक्च्युअली काय, तर पहिलं स्टॉइक असणं म्हणजे इमोशनली स्टेबल असणं, म्हणजे तुमच्या इमोशन्सवर कंट्रोल असणं. स्टॉइक असणं म्हणजे क्लिअर थिंकर असणं, म्हणजे कोणत्याही सिच्युएशन बद्दल
शांत मनाने शांत डोक्याने विचार करणं. स्टॉईक असणं म्हणजे काम अंडर प्रेशर, म्हणजे तुमच्यावर कितीही प्रेशर असलं तरी त्या प्रेशर सिच्युएशन मध्ये शांत राहणं, हे म्हणजे आहे एक स्टॉईक असण्याचं ऍक्च्युअल म्हणजे स्टॉईक असणं. तर काय ना मित्रांनो, की आता आपण पार्ट 3 कडे जाऊयात. आपण थोडे काही कोर स्टॉईक प्रिन्सिपल समजून घेऊयात. कंट्रोल वर्सेस नो कंट्रोल म्हणजे काय, की आपलं जे लाईफ मध्ये येणारे लोक आहेत किंवा लाईफ मधून जाणारे लोक आहेत, म्हणजे आपल्या लाईफचा जो ट्रॅफिक आहे त्याच्यावर कंट्रोल असणं. लोकांना असं वाटतं की स्टॉईक लोक जे आहेत ते खूप शांत असतात, म्हणजे खूपच एकदम असं म्हणतात ना की ज्याच्या चेहऱ्यावर काहीच दिसत नाही, इमोशनलेस असतात. पण तसं नाही, ते त्यांच्या इमोशनवर कंट्रोल ठेवायला शिकलेले असतात. तर काय की तुमची जी इकॉनॉमी आहे, तुमच्या आजूबाजूचं जे वातावरण आहे, ह्याच्या तुमच्या स्वतःवर कुठल्याही प्रकारचा प्रभाव न पडू देणं आणि न बदलता स्वतःची जी लाईफ सिस्टीम आहे ती अपग्रेड करणं, रिस्पॉन्स सिस्टीम अपग्रेड करणं म्हणजे स्टॉईक पर्सन असणं. मित्रांनो, स्टॉईक पर्सन बदलायचा प्रयत्न करत नाही. तो काय करतो, तो स्वतःची जी सिस्टीम आहे ती अपग्रेड करतो. सिस्टीम अपग्रेड करतो म्हणजे काय करतो, तो त्याच्या रिॲक्शन्सवर कंट्रोल ठेवतो. म्हणजे एखादी सिच्युएशन, त्याला कोणी काही बोललं, काही झालं, कोणी त्याचा अपमान केला, तर तो शांतपणे त्या गोष्टीला रिॲक्ट करतो. आपल्यासारखा जो व्यक्ती आहे, तुमच्या माझ्यासारखी जी व्यक्ती आहे, जर आपला कोणी अपमान केला तर आपण ते आपल्या मनाला ते खूप लागतं, आपल्याला त्या गोष्टीचा त्रास होतो, चेहऱ्यावर आपल्याला ती गोष्ट दिसून येते. मग आपल्याला आपला इगो हर्ट होतो आणि त्यातून आपण काहीतरी त्या व्यक्तीला बोलतो आणि मग यातून आपले नातेसंबंध खराब होतात. हे नातेसंबंध तुमचे रिलेशनशिप्स असू शकतात, तुमचे प्रोफेशनल रिलेशनशिप्स असू शकतात किंवा अजूनही काही असू शकतं. सो जो स्टॉईक पर्सन असतो, ज्याने संयम करायला शिकलेला आहे स्वतःच्या इमोशन्सवर, तो त्या गोष्टीला, स्वतःच्या अपमानाला संयमितरित्या त्याच्यावर विचार करतो. समोरच्या व्यक्तीने ही रिॲक्शन का दिली असेल, त्याला असं का वाटलं असेल, याबद्दल तो विचार करतो आणि मग त्या गोष्टीला रिॲक्ट करतो. हे समजून घ्या. तर रिअल लाईफ रिलेव्हन्स आपण स्ट्राईक सिस्टीमचे पाहून घेऊ मित्रांनो. तर काय की जो आपला स्ट्रेस आहे, जो आपलं ओव्हर थिंकिंग आहे, आपलं जे फेल्युअर आहे, आपलं जे डेली फ्रस्ट्रेशन आहे, आपल्या लाईफमध्ये जे मॉडर्न लाईफमुळे कॉम्प्लिकेशन्स आले आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला जो त्रास होतोय किंवा आपल्याला जे इमोशनल अपडाऊन्स आपल्या लाईफमध्ये येतात, त्यामुळे स्टॉइसिझम खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणून आपण या टॉपिकवर चर्चा करत आहोत. तर मित्रांनो, हे तर झालं स्टॉइसिझम बद्दल. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहणार आहोत की स्टॉईक माइंडसेट रोजच्या लाईफमध्ये कसा वापरायचा. मित्रांनो, स्टॉइसिझम जे आहे म्हणजे आपलं आत्मसंयमवाद जो आहे, म्हणजे संयमीपणा आपल्या आयुष्यामध्ये कसा आणायचा, हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर रिअल टॉक्स आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि मी जे काही बोलत आहे त्यामध्ये जर तुम्हाला काही अडखळत असेल, तुम्हाला जर काही त्याबद्दल तुम्हाला काही प्रश्न पडत असतील तर तुमचे ते प्रश्न कमेंटमध्ये मला सांगा. मी ते प्रश्न वाचेल आणि त्यावर तुम्हाला उत्तर देण्याचा व्हिडिओच्या मार्फत किंवा तुमच्या कमेंटवर मी ते उत्तर देण्याचा मी त्यातून प्रयत्न करेल, जेणेकरून आपल्यामध्येही इंटरॅक्शन वाढेल आणि आपले व्हिडिओ प्रॉपर पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचतील. कारण मी व्हिडिओ करतोय पण तुमची रिॲक्शन काय आहे ते जर मला कळलं नाही तर मलाही कळणार नाही की नेमकं तुम्हाला काय म्हणायचं. सो कमेंट करत राहा, व्हिडिओ पाहत राहा. दिस इज इट फॉर टुडे. दिस इज निखिल हरकल टॉक्स, रिअल लाईफ रिअल सेट. थँक्यू मित्रांनो.